नमस्कार मंडळी, आज मी इथे दुधी भोपळ्याची कोफ्ता करी बनवत आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बेसन, कोथिंबीर, हळद, तिखट, धने जिरे पावडर, लसूण अद्रकची पेस्ट घेतली। भोपळा मी धुवून घेतला आणि तो किसून घेते। भोपळा किसून घ्यायचा, त्यामध्ये बेसन, कोथिंबीर, थोडी हळद, तिखट, धने जिरे पावडर, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, थोडं ओवा टाकायचा, त्याच्यामध्ये हातावर चोळून घ्यायचा, छान वास। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता ते मळून घ्यायचं। छोटे छोटे त्याचे कोफ्ते तयार करायचे। आपल्याला किती छोटे लागतात किती नाही त्या हिशोबाने छोटे छोटे कोफ्ते तयार करून घ्यायचे। छानपैकी हाताला थोडं तेल लावायचं। गॅसवर मी जाड कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि बारीक गॅस करून कोफ्ते तळून घ्यायचे। आतमधून पण ते तळून झाले पाहिजे, आतमध्ये कच्चे राहता कामा नाही। मी कोफ्ते तळून घेतले। इथे करी बनवण्यासाठी साहित्य घेतले खोबरं, खडे मसाले, थोडे शेंगदाणे, धने, तेल, घरचा मसाला, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य घेतलं। जाड कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, कांदा छान लालसर परतून घ्यायचा, त्यामध्ये तेल, धने छान परतून घ्यायचे। खरपूस कांदा छान काळा होई, थोडासा काळा लालसर भाजून घ्यायचा। थोडं खोबरं टाकायचं, त्याच्यामध्ये खोबरं छान परतून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर वास छान येतो। हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये खडे मसाले सगळं टाकून घ्यायचं। मिक्सरमधून थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं। मिक्सरमधून काढलेला मसाला छान परतून घ्यायचा, तेलामध्ये परतून घ्यायचा। थोडंसं हिंग टाकायचं, थोडी हळद टाकायची, छान आपला हा मसाला परतून घ्यायचा। हळद, तिखट, घरचा मसाला, धने जिरे पावडर एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये कोफ्ते तयार झालेले आपले याच्यामध्ये टाकायचे। तयार आहे आपली कोफ्ता करी। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।